वारकऱ्यांची सेवा करताना त्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा। मंदिराच्या समोरून एकंदरीत प्रदक्षिणेसाठी जाणाऱ्या किंवा या पंढरपुरामध्ये येणाऱ्या सर्व रांगा, सर्व वारकरी मंडळी आज आपल्याला लाखोच्या संख्येमध्ये पंढरपुरामध्ये दिसते आहे। खरं तर भारतामधून तर दिंड्या आल्यातच, आगळ्या वेगळ्या लंडन, अमेरिका या देशातून सुद्धा यावर्षी वेगळ्या अशा दिंड्या या पंढरपुरामध्ये आलेल्या आहेत। या लाखो वारकऱ्यांच्या सेवा पुरवताना किंवा सेवा कार्य करताना नक्की काय आनंद होतोय ते आपण महाराष्ट्र शासनाच्या ह्या सर्व रणरागिणीकडून जाणून घेणार आहोत की मुलींच्या बाबतीमध्ये वेगळ्या व्याख्या तयार केल्या जातात, पण आज लाखोचा मॉब जेव्हा गर्दी होते किंवा हा मॉब जेव्हा कसा पुढे हे करायचा, त्याला योग्य असं कसं मार्गदर्शन करायचं किंवा मार्गस्थ करायचं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। आज आपल्यासोबत पूनम मॅडम आहेत चव्हाण, काय आनंद होतोय, काय सांगाल एकंदरीत? रामकृष्ण हरी माऊली। सर्वात पहिल्यांदा खरंच मी पहिल्यांदाच आलेली आहे वारीला या, आणि हे एवढ्या सगळ्या लोकांची सेवा करताना म्हणजे आपल्या ह्या पंढरपुरात एक नाही तर 18 पगड जातीचे लोक आहेत आणि एवढ्या सगळ्यांची मला आज सेवा करायला भेटते मनोभावे। मला खरंच खूप आनंद होत आहे। पहिल्यांदा मला येताना असं वाटलं होतं की असं पोलीस लोकांचे म्हणजे या वारीत एवढ्या गर्दीत ह्याच्यात खूप हाल होतात, पण मी येतानाच म्हणलं होतं जर त्यानं बोलावलंय ना आपल्याला तर तो आपली सगळी सोय करणार। आणि खरं सांगायचं म्हणलं ना माऊली, तर पांडुरंगानं मला त्याच्या पायाशीच घेतलं, त्याची सेवा करण्याची एक मला म्हणजे काय म्हणतात ते सेवा करण्याची संमती दिली। मला खूप आनंद होत आहे आज ह्या सगळ्या वारकऱ्यांची सेवा करताना, त्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, आणि खूप छान वाटत आहे मला। आपण बघतो की कोणाचे सत्ते चाले हे शरीर, कोण बोलावितो हरिविन, असं साधू संतांनी देखील सांगून ठेवलंय। संतांनी बोलवल्याशिवाय, भगवंताने बोलवल्याशिवाय पंढरपुराला यायला सुद्धा मिळत नाही। त्यामुळं पूर्वजन्मी पुण्य ज्याच्या पदरी, तोची वारकरी पंढरीचा। आम्ही पंढरीचे वारकरी आज वारीमध्ये एक वेगळ्या वेशामध्ये, खाकी वर्दीमध्ये वारकऱ्यांच्या सेवा करताना अशा असंख्य रणरागिणी महाराष्ट्राच्या आपल्याला या वारीमध्ये भेटत असतात। आज अशीच एक रणरागिणी जी चोख बंदोबस्त, आज आपण पाहिलं की नामदेव पायरीपाशी पाठीमागे जर पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रांग वारकऱ्यांची 30 तास 40 तास असं टप्पा पार करून ही सर्व वारकरी मंडळी आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी, आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरामध्ये दाखल झालेली आहे। योग्य अशी मार्गदर्शन करताना हा सगळा बंदोबस्त आपल्याला देखील आज खूप चांगल्या पद्धतीने इथे बघायला मिळतोय। खरं तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही असंच म्हणता येईल, आणि प्रत्येकाचे हात वर आहेत किंवा प्रत्येकाच्या मुखामध्ये फक्त एकच भक्तिमय तल्लीन असं वातावरण आणि भक्तिमय पंढरी नगरी आज आपल्याला बघायला मिळते। तुम्ही सर्वजण बघत आहात यंदाची पंढरीची वारी, आपली वारी, आपली परंपरा। रामकृष्ण हरी।